जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा आत्मदशक. समास 7वा. अधोर्ध निरूपण. नाम श्रीराम समर्थ. नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाचं केवळ. अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्यासाठी दशक 15वा आत्मदशक आणि आता समास 7वा अधोर्ध निरूपण. नाम. या अधोर्ध निरूपणामध्ये पहिलीच ओवी समर्थांनी दिली. नाना विकारांचे मूळ ते हे मूळ मायाचं केवळ. शरीरामध्ये जे अनेक विकार आहेत, आपल्या अष्टविकार जे आहेत, त्याचं मूळ कोण आहे हो? ही मूळ मायाच आहे ना. मूळ माया नसती आली तर विकार आलेच नसते. समर्थ म्हटले जन्माबरोबरच विकार येतात. कारण कसं आहे बघा, एखादं बाळ जन्माला आलं, त्याला भूक लागलेली असली की त्याला मधाचं बोट बघा चोकायला देतात. मग परत ते बोट थोडंसं समोर धरलं की ते बाळ काय करायला लागतं? म्हणजे त्याला कळतं की काय, मला काहीतरी खायला आणलं आहे. म्हणजे विकार हे म्हणजे असेच येत नाहीत. समर्थ म्हटले मूळ मायेबरोबरच विकार येतात. कारण मूळ माया कशी आहे हो? चंचळ आहे. सूक्ष्मरूपाने पाहायला गेलं तर या परब्रह्मापासूनच मूळ कोण आहे हो? या सर्वांचं आपल्या जेवढे 84 लक्ष जीव योनीमध्ये जेवढे जीव आहेत, त्या सर्वांचं मूळ परब्रह्मच आहे ना. परब्रह्म कसं आहे? अचंचळ म्हणजे कसं? निश्चळ आहे ना. ते कधीही चळत नाही. आणि त्या परब्रह्म हे मूळ आहे. त्या परब्रह्मापासूनच पुढं काय निर्माण होते व मूळ माया निर्माण होते. मूळ माया आले की 3 त्रिगुण आणि पंचमहाभूते असे अष्टधा प्रकृती येते ना. समर्थ म्हणतात की जन्माबरोबरच काय येतात व विकार येतात, सोडत नाहीत विकार. आणि माणूस गेला की विकारही जातात. जन्माला आल्यापासून आपल्याबरोबर विकार येतात. मग लोभ येतो ना, लोभ येतो, काम येतो, क्रोध येतो, मद येतो, मत्सर येतो, दंभ येतो, सगळे विकार येतात. समर्थ म्हटले कधी? मूळ मायेनं जन्म घेतला की लगेच सगळे विकार येतात बरोबर. त्यांना सेपरेट आणावं लागत नाही. आणि असं कुणी म्हणू नका की काय मी खूप काय ज्ञानी आहे आणि माझ्याकडं कुठला विकार नाही. समर्थ म्हटले शक्यच नाही. कोणता ना कोणता विकार असावाच लागतो, त्यावेळेसच माणूस जगू शकतो ना. विकारच नसेल, कुठलाच विकार नसेल, म्हणजे सात्विक रूपाने का होईना कुठला तरी विकार लागतो. समर्थ म्हटले विकाराशिवाय आपण जगतच नाही ना. लोभ आहे म्हणूनच जगतोय ना. समर्थ म्हटले काम आहे म्हणून उत्पत्ती होते. समर्थ म्हटले कामच नसता तर संतती उत्पत्ती झाली असती का? परंतु समर्थ म्हटले कामाचा वापर कसा करायचा, क्रोधाचा वापर कसा करायचा, मदाचा वापर कसा करायचा, मत्सराचा वापर कसा करायचा, प्रमाणात करायचं आहे. समर्थ म्हटले त्यांना कसं वापरायचं आहे हो? मीठ जसं आपण भाजीला प्रमाणात वापरतो, कारण का कमी झालं तरी आळणी लागतं, खारट झालं तरी खाऊ वाटत नाही. म्हणजे समर्थ म्हटले मीठ कसं लागतं हो? प्रमाणात लागतं. त्या पद्धतीनं मूळ मायेमध्ये हे विकार प्रमाणात असावे लागतात. त्यांचं प्रमाण जास्तही असून चालत नाही आणि कमीही असून चालत नाही. समर्थ म्हटले विकार नसतीलच. विकार नसणारा फक्त तो एक निर्विकार परब्रह्म आहे. बाकी सगळ्या मूळ माया 84 मध्ये सर्व जीवांकडं काय येतो? विकार आहेत. विकार आहेत म्हणूनच काय होते हो? ही सृष्टी चालली ना. आपण म्हणतो 1 नंबरचा खूप वाईट आहे विकार. कामाचा विषय घेतला तर आपण म्हणतो खूप वाईट आहे हो, विषय वाईट आहे. अरे त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं केला तर तो काम काय आहे हो? वाईट आहे. समर्थ म्हटले स्त्रियांना जसं गायत्री, सावित्री आणि काय म्हणतात ते भूमिका सुरुवातीची म्हणजे मुलगी आहे, लग्न होण्याच्या अगोदर काय आहे हो? गायत्री भूमिका. जशी मुलींना लागू पडते तसं मुलांना पण लागू पडते. समर्थ म्हटले की पाहिजे म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवरती काय पाहिजे व आपलं कंट्रोल पाहिजे. नाही बाबा
आपल्या अंगावरती अक्षता पडल्याशिवाय आपण काय करायचं नाही आहे, कुठल्याही विकाराचा काय घ्यायचा नाही, उपभोग घ्यायचा नाही. हे मनाला काय द्यायचं आहे, ठसवून सांगायचं आहे. मग बाकीचे मुलींनी हे जर ठरवलं तर काय होणार आहे हो, कामाची बाधा होणार नाही. समर्थ म्हटले कामाची बाधा कधी होते, विकार वाढीस कधी लागतो. समर्थ म्हटले सभोवतालचं वातावरण तसं आहे. आपल्याला जे दृश्यात अगोदर TV कुठं होता, घरामध्ये होता, कार्यक्रम वगैरे कसे लागायचे हो, चॅनल 3च असायचे आणि एकच चॅनल सगळीकडं ना, एकच चॅनल असायचा. मग त्याच्यावरती कार्यक्रम कसे असायचे हो, की घरातील सर्व माणसांनी बसून बघावं, म्हणजे सगळ्यांनी बघता यावं असे कार्यक्रम असायचे. त्यामध्ये कुठले अश्लीलता नव्हती, कुठले वात्रट शब्द वापरले जात नव्हते. परंतु आता काळ बदलला आहे. सगळ्यांच्या हातात काय आलं आहे हो, आला आहे ना, तो मोबाईल आला आहे. त्यामुळं TV एकत्र बसून बघण्याचा विषयच नाही. सतत काय बदलत आहेत हो, चॅनल बदलत आहेत ना. समर्थ म्हटले अहो आता तर काय आलं आहे, म्हणजे समर्थ काय म्हटले, काम हा विकार वाढण्याचं कारण काय. समर्थ म्हटले त्या कारणावरती आपल्याला काय केलं पाहिजे व संशोधन केलं पाहिजे, रिसर्च केला पाहिजे आणि त्याच्यावरती काय केलं पाहिजे. समर्थ म्हटले त्याच्यावरती नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. अहो कितीही कठोर शिक्षा केली तरी त्या काम विकाराला काय करता येणार हो, थांबवता येईना. समर्थ म्हटले मग आपणच सावध राहायचं आहे प्रत्येकानं. समर्थांनी सांगितलं की प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे. आता आपण भांडतो कशासाठी हो, आपल्याला काय पाहिजे असतं, स्वातंत्र्य पाहिजे असतं. म्हणजे असे कपडे घालू नका, तसे कपडे घालू नका असं म्हटलं तरी आजच्या पिढीला काय येतो, राग येतो, भयंकर राग येतो. समर्थ म्हटले काय घालावं काय नाही घालावं हा विवेक प्रत्येकाकडे दिलेला आहे. काय केलेलं आहे, समर्थ म्हटले प्रत्येकाकडे दिलं आहे. कारण समर्थ म्हटले मूळ माया जन्माला आली की तिच्याबरोबर काय येतात, विकार येतात. म्हणून काम हा विकार प्रमाणात, म्हणजे काम हा विकार उफाळू नये असं आपल्याला वाटत असेल, म्हणजे आपल्याकडं जरी नसेल आणि आपण परिधान केलेल्या कपड्यामधून जर दुसऱ्यामध्ये तो जर उत्पन्न झाला तर धोका कोणाला आहे हो, आपल्याला आहे. समर्थ म्हटले धोका कोणाला आहे, आपल्याला आहे. म्हणून समर्थ म्हटले सावध राहता आलं पाहिजे. आपण काय घातलंय, आपण कशा पद्धतीनं कपडे घातलेत हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण आपल्यामुळं दुसऱ्याची कामवासना काय होऊ नये, उफाळून येऊन आपल्या जीवाला धोका होऊ नये एवढी काळजी प्रत्येक स्त्री आणि म्हणजे मुली आणि प्रत्येक मुलांनी घेतली पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात की गायत्री ही भूमिका प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला काय पडते हो, गायत्री म्हणजे कसं हो, पवित्र. लग्न होईपर्यंत आपल्याला पवित्रपणा जपताच आला पाहिजे. समर्थ म्हटले कारण का हो, काचेच्या भांड्यासारखं काय असतं प्रत्येकाचं, म्हणजे हे पतिव्रता धर्म हा काय पत्नीनेच फक्त पाळायचा नाही. समर्थ म्हटले पतीने देखील काय हो, पत्नीव्रतात राहता आलं पाहिजे. म्हणजे हे दोघांनाही काय पडतंय, समर्थ म्हटले लागू पडतंय. म्हणजे काम हा विकार सोडून दिला म्हणजे नकोच मला काम असं जर आपण म्हणायला गेलो तर समर्थ म्हटले नाही रे बाबा, तोही काय आहे, तोही प्रमाणात काय केला पाहिजे हो, त्याचा वापर केला पाहिजे. कारण तो असल्याशिवाय पुढची पिढी निर्माण होणार नाही. क्रोध, समर्थ म्हटले क्रोध कसा पाहिजे हो, क्रोधही मापातच पाहिजे हो, क्रोध आलाच पाहिजे हो. आपण एखादं चुकीचं कर्म आपल्या हातून घडत असेल तर आपल्याला आपल्यावरतीच क्रोध आला पाहिजे की नाही बाबा, मी जर भ्रष्टाचार करत असेल तर मलाच क्रोध आला पाहिजे की नको बाबा हे दुसऱ्याचं आहे, मला कशाला पाहिजे, मी स्वतःला थांबवता आलं पाहिजे. तिथं राग व्यक्त करायचा आहे हो, स्वतःच्या मनाला सांगायचं आहे की हे नको, हे दुसऱ्याचं आहे. क्रोध, काम, क्रोध, लोभ असल्याशिवाय आपण करतोय का हे सगळं, हे जे करतोय सगळं ते काय हो, लोभामुळेच करतोय ना.
समर्थ म्हटले जे काय आपण काम धंदा नोकरी लोभच आहे ना आपल्याला, कशाचा हो, पैशाचा लोभच आहे ना. आणि हा लोभच काय करतो, एक दिवस लोभच माणसाला भ्रष्टाचार करायला लावतो. नाही त्या वाटेला जावायला भाग कोण पाडतो, हा लोभच पाडतो. म्हणजे सगळ्याचं मूळ, सगळ्या विकारांचं मूळ म्हटलं तरी हा लोभ आहे. समर्थ म्हटले लोभ फार वाईट आहे. म्हणून पोटापुरता लोभ असावा, पोटापुरता काम असावा, पोटापुरता क्रोध असावा. म्हणजे समर्थ म्हटले प्रत्येक विकाराला आपल्याला काय करता आलं पाहिजे व व्यवस्थित वापरता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात पहिल्या ओवीमध्ये बघा, श्रीराम समर्थ नाना विकारांचे मूळ, ते हे मूळ मायाचं केवळ, अचंचळी जे चंचळ सूक्ष्मरूपे. कशी आहे मूळ माया, त्या अचंचळाच्या रूपात कशी आहे होती, सूक्ष्म रूपाने आहे, चंचळ. ही मूळ माया त्या परब्रह्माच्या ठिकाणी, आता आपला देह घ्या, ह्या परब्रह्माच्या समोर आपली माया किती आहे हो, एक सूक्ष्म कणाहून ही सूक्ष्म आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी परब्रह्मासाठी, परंतु हीच मूळ माया काय आहे हो, चंचळ आहे. हीच सगळं निर्माण करते ना जगामध्ये. म्हणजे आपण बघतो जो काही विध्वंस मांडलाय, जो काही होतात घटना, ते कुणामुळं होत आहेत. समर्थ म्हटले आज विश्वामध्ये जे काही चाललंय ते कुणामुळं चाललंय हो, ह्या विकारांमुळं चाललंय. म्हणून समर्थ म्हटले मूळ मायेबरोबरच हे विकार येतात. विकार असे तसे येत नाहीत. आणि ज्या क्षणी आपण देह ठेवतो त्या क्षणी विकारही जातात. समर्थ म्हटले मग विकार थांबत नाहीत. म्हणजे कारणीभूत कोण आहे या विकारांना, तर ही मूळ माया कारणीभूत आहे. आणि सूक्ष्म रूपाने हे कार्य करत असतात व विकार. जसं परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया सूक्ष्म रूपाने काम करते, कारण तिचा जन्म झाला की लगेच कोण येतो, पंचमहाभूते येतात, 3 त्रिगुण येतात. म्हणजे सत्वगुण रजोगुण तमोगुण येतो. पंचमहाभूते आणि 3 त्रिगुण सगळे येतात शरीरामध्ये. आणि नंतर हे षडविकार येतात. आणि मग देह काय होतो, सर्व कार्य करतो. अन्यथा देहाला कार्य करायची काय गरज आहे. भूकच नाही लागल्यावर तो अन्न पाणी कमवेल का, कुठं नोकरीला जाईल का, दिवसभर झोपून राहील ना. समर्थ म्हटले हे विकार आहेत म्हणूनच आपण सगळे कार्य काय करतोय, उत्तमाचे करतोय. म्हणून विकार पण फार महत्त्वाचे आहेत हो, कारण विकारांमुळेच आपल्याला कळतंय ना, चांगलं वाईट सगळं कळतंय. विकार कसे वापरायचे, समर्थ म्हटले चांगल्यासाठी त्याचा वापर करता आला पाहिजे. मूळ माया जाणवेची, मुळीच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची येण्याची नाही. मूळ माया जाणवेची म्हणजे ह्या मूळ मायेतच काय आहे हो. समर्थ म्हटले जाणीव रूप कोण आहे हो, परब्रह्म आहे ना. आणि म्हणजे परब्रह्माचा जाणीव रूपाने परब्रह्म आहे ना हो आपल्यामध्ये. म्हणून जाणीव व चंचळ रूप ही दोन्ही मिळून झालेल्या मूळ मायेलाच षडगुणेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारीश्वर नटेश्वर म्हणतात ना. म्हणजे पुढं दिली हो बघा, प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परिते अवघी जगज्योती मूळ त्यासी. समर्थांना इथं काय सांगायचंय, मूळ माया जाणवेची, मुळीच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुणेश्वराची येण्याची नाही. आता मूळ मायेमध्येच परब्रह्म रूपी काय आहे व आपल्यामध्ये जाणीव आहे. आणि म्हणूनच आपण मायेला म्हणतो ना अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती. आपण आपल्या पद्धतीनं काय दिलेलं आहे, तो नावं दिलेले आहे. म्हणजे हे पण ह्या सर्वांचे मूळ कोण आहे हो, तो परब्रह्म आहे हो, जगत ज्योतिरूप तोच आहे ना. समर्थ म्हणतात की या प्रकृती आणि पुरुष म्हणजे परब्रह्म अंतरी आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना की प्रकृती पुरुष, अर्धनारी नटेश्वर, आदिमाया शक्ती म्हणजे शिवशक्ती. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे की बाबा ही नावं आपण स्वतःहून का दिलेली आहेत हो, कारण मूळ माया ही कुणापासून निर्माण झालेली आहे, त्या परब्रह्मापासून निर्माण झालेली आहे. म्हणून अखंड आपण काय करतोय, मूळ माया अखंड आपण काय करतोय हो, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणतो ना. परंतु ह्या सर्वांचं मूळ कोण आहे हो, तो जगज्योती, तो परब्रह्मच आहे हो.
आपण ही पाडलेली नावं आहेत. मूळ मायेचे परब्रह्माची बरोबरी होऊ शकत नाही समर्थ म्हटले. परब्रह्माच्या ठिकाणी ही मूळ माया कशी आहे व सूक्ष्म रूपाने. मग तो परब्रह्म केवढा असेल, परब्रह्म केवढं असेल म्हणजे प्रत्येक देहामध्ये तो सूक्ष्म रूपाने आहे, परंतु प्रत्येक कणाकणामध्ये आहे ना. वायू रूपानेच तो येतो ना आधी, आणि जातोही कधी समर्थ म्हटले. पुढं सांगितलंय समर्थांनी काय, की मायेमध्ये हा परब्रह्म आहे याची जाणीव होण्यासाठी मूळ माया आहे हो. जाणीव ही असतानाच, देहामध्ये तो असतानाच, अंतरीचा अंतरात्मा असतानाच जाणीव घेतली पाहिजे हो. समर्थ म्हटले जाणीव नसेल तर त्या परब्रह्माची ओळख होणार नाही. त्या परब्रह्माची जाणीव घेतली पाहिजे आणि ह्या 84 लक्ष जीव योनीतून सुटण्याचा अखंड प्रयत्न केला पाहिजे. कारण 84तून सुटायचं एवढं सोपं नाही. कारण का हो, माणसं कशात शेवटी अडकतील सांगता येत नाही. एका आजोबा कशात अडकले हो, आयुष्यभर गळ्यात माळ होती, तुळशीची माळ होती, आणि नेहमी त्यांना काय वाटायचं, त्यांना असं वास जरी आला त्या वशाटाचा तरी त्यांना ती काय व्हायची व इच्छा उत्पन्न व्हायची. आणि मरताना त्यांना कशाची इच्छा झाली व ते खाण्याची इच्छा झाली. समर्थ म्हटले अरे इंद्रिय संतुष्ट करावी. कारण का हो, इंद्रिय जर संतुष्ट नाही केलं म्हणजे खाण्याची वासना राहते हो माणसाची. म्हणजे ते खाल्लं नाही म्हणजे आयुष्यभर त्यांच्यावर कुणीतरी काय केलेलं, माळ घातलेली, त्यांना जबरदस्तीनं माळ घातलेली त्या देहाला. आणि त्याला काय, माळ हा कसा आहे हो, पवित्र पवित्र असे. समर्थ सांग, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावीत. कारण पथ्य सांभाळलीच पाहिजेत, कारण ती विठ्ठल मात्रा आहे हो, ती तुळशीची माळ आहे. आज तुळशी वृंदावनाची लग्न कालपासून सुरू झाली ना. समर्थ म्हटले तुळशी ही कशी आहे हो, एकदम पवित्र आहे. आणि परंतु नुसती माळ घालून म्हणजे तुळशीची माळ धारण केली म्हणून तिच्यासारखा पवित्रपणा आपल्याकडं लगेच येत नाही. समर्थ म्हटले ते आणावा लागतो. समर्थ म्हटले म्हणून समर्थ म्हणतात की मूळ मायेबरोबर हे षडविकार येतात आणि आपल्याला त्या माळेचं काय जपता आलं पाहिजे व पावित्र्य जपता आलं पाहिजे. अखंड मनापासून आपण काय होता आलं पाहिजे व प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त होता आलं पाहिजे. मग मरताना जर इच्छा होत असेल तर मग आयुष्यभर काय केलं, माळ जरी घातली आयुष्यभर आणि शेवटी मरताना जर त्याची वासना त्यामध्ये जर अडकली तर समर्थ म्हटले देहाला कुठं जावं लागतं हो, म्हणजे त्या आत्म्याला कुठं जावं लागतं हो, 84 लक्ष जीव योनीच्या फेऱ्यात अडकावं लागतं. म्हणून समर्थ म्हटले अरे ती जेवढी पवित्र आहे तेवढं पवित्र आपल्याला राहता आलं पाहिजे. कारण का हो, स्वतः विश्वाच्या मालकानंच तिला तेवढं काय दिले व पवित्रपण दिलेलं आहे. म्हणून तिचं पावित्र्य आपल्याला राखता आलं पाहिजे. समर्थ म्हटले म्हणजे ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावीत. लक्षात ठेवा, संकल्पाचे जे चलन तेची वायूचे लक्षण, वायू आणि त्रिगुण आणि पंचभूते. संकल्पाचे जे चलन तेची वायूचे लक्षण म्हणजे इथं काय सांगितलंय समर्थांनी, संकल्प उत्पन्न होताना निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी जे चलन झाले तेच काय हो, वायूचे स्वरूप होय. म्हणजे वायू कसा निर्माण झाला, संकल्प उत्पन्न होताना म्हणजे निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी संकल्प उत्पन्न होताना जे चलन झालं, म्हणजे जी हालचाल झाली तेच काय आहे हो, वायूचे स्वरूप आहे. आणि तीच काय आहे, समर्थ म्हटले मूळ माया आहे. तिच्या ठिकाणी त्रिगुण व पंचभूते अशी अष्टधा प्रकृती आली ना परत. म्हणजे इथं सांगितलंय समर्थांनी, संकल्पाचे जे चलन तेची वायूचे लक्षण, वायू आणि त्रिगुण आणि पंचभूते. म्हणजे वायू येतो ना, म्हणजे संकल्पाच्या रूपाने वायू काय समर्थ म्हटले, निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी संकल्प उत्पन्न होताना जी हालचाल निर्माण होते त्यालाच काय म्हटलं जातं, वायू म्हटलं जातं. आणि तीच मूळ माया होय. म्हणजे तो वायूपासूनच समर्थ म्हणतात बघा, की आपण बघा एखादा माणूस मेला तर काय बघतो अगोदर,
सांगा काय बघतो? कापूस ठेवतात हो नाकाजवळ. कापूस जर हलला नाही तर तो माणूस गेला असं म्हणतात. म्हणजे समर्थ म्हटले की वायूला किती महत्त्व आहे. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये वायू आहे तोपर्यंत आपण काय करू शकतो? सगळं कार्य करू शकतो. वायू निघून गेला त्या क्षणी कोणीतरी चौघांनी उचलून न्यावं लागतं समर्थ म्हटले. म्हणजे शेवटी आपल्या देहामध्ये म्हणजे अंतरीचा अंतरात्मा निघून गेल्यानंतर सगळ्यात शेवटी कोण जातो? वायू जातो. लक्षात ठेवा. म्हणून वायूच चेक करतात ना मेल्यानंतर. म्हणून समर्थ म्हटले संकल्परूप हा जो वायू आहे तीच काय आहे हो? मूळ माया आहे. आणि तिच्या ठिकाणी अष्टधा प्रकृती निर्माण होते ना. पंचमहाभूते आणि 3 त्रिगुण तिच्याच ठिकाणी काय होतात? निर्माण होतात. पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळ्या असती खोल, पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी. पाहता कोणी, आता बघा आपण एखादं वेल घ्या, वेलीला काय असतात हो? मुळाकडं फळं आणि फुलं असतात का? नाही. समर्थ म्हटले फळं फुलं कुठं असतात? वेल जितक्या लांब वाढेल तिथं काय लागतात हो? फळे फुले लागतात. परंतु समर्थ म्हटले मुळ्या काय असतात त्याच्या? त्या वेलीच्या मुळ्या फार खोल गेलेल्या असतात. पण पाने फुले फळे वगैरे जो विस्तार होत जातो तो सूक्ष्म रूपाने त्या मुळातच असतो. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ म्हटले मूळ आहे तोपर्यंत, म्हणजे वेलीचं मूळ शाबूत आहे तोपर्यंतच त्याला त्या वेलीची फळं फुलं आपण खाऊ शकतो ना, घेऊ शकतो. जर मुळच जर दुखवली गेली किंवा कुणीतरी खांदून काढली मुळच तर ती वेल जगेल का? नाही जगणार. समर्थ म्हटले वेलीचं मूळ जरी दिसत नसलं डोळ्यांनी तरी देखील आपल्या अंतरी जाणीव पाहिजे की त्या वेलीला जी फुलं फळं लागलेली आहेत ती कोणामुळं आहेत? तर त्या मुळामुळे आहेत. कारण मूळ शाबूत असेल तरच ती वेल शाबूत राहणार आहे. आणि वेल शाबूत राहिली तरच फुलं आणि फळं काय राहणार आहेत? तो शाबूत राहणार आहेत. म्हणून समर्थ म्हटले नेहमी लक्षात ठेवा की जी काय फुलं फळं खातोय आपण फळं ते कोणापासून आहे? त्या मुळापासून आहे. आणि आपण जे काय आहे ही मूळ माया ती कोणामुळं आहे हो? त्या परब्रह्मामुळे. लक्षात ठेवा. हे तत्व लक्षात ठेवायचं आहे. समर्थ म्हटले अरे मुळाशिवाय आपण नाही. मुळाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. समर्थ म्हटले मूळ आहे तर आपण आहे. म्हणजे कुठल्याही झाडाची फळं गोड लागतात हो. आपण म्हणतो झाडाची फळं खूप सुंदर आहेत, खूप फुलं सुंदर आहेत, खूप पानं सुंदर आहेत. समर्थ म्हटले हो रे बाबा खूप सुंदर आहेत, परंतु त्याला निर्माण करणारं कोण आहे हो? मुळाने खाल्लंच नाही झाडाच्या तर फळं मोठी होणार आहेत का? नाही होणार. म्हणून समर्थ म्हटले मुळाला नेहमी काय करायचं आहे हो? लक्षात घ्यायचं आहे. जाणीव रूपाने त्याची काय घ्यायची? ओळख घ्यायची. पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळ्या असती खोल, पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी. याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. बघा अनेक रंगांची फळं असतात, अनेक रंगांची फुलं असतात, अनेक गोड आंबट तिखट सगळ्या प्रकारची असतात ना. फुलं पण किती सुंदर सुंदर फुलं असतात. समर्थ म्हटले किती कलरची फुलं असतात आणि त्यामध्ये अनेक रंग भरलेले असतात, एकदम आकर्षक असतात. परंतु समर्थ म्हटले हा आकर्षकपणा, हा गोडपणा, हा सुंदरपणा कुणामुळे? तर त्या मुळामुळे. म्हणून समर्थ म्हटले मूळ काय आहे हो? म्हणजे मूळ काय आहे? याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये. म्हणजे नाना स्वाद कशामध्ये आहे हो? म्हणजे जे काही गोड आंबट तिखट जे काही भरलेलं आहे त्याच्यामध्ये ते कोणामुळं आहे? समर्थ म्हटले म्हणजे मुळामुळे आहे. त्याची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे. त्याची मूळ फोडून पाहता. आता समर्थ म्हटले की सांगितलं की जे काही अनेक रंग आकार विकार स्वाद आतील रचना ही सगळं कोणामुळे आहे?
मुळामध्येच बीजरूपाने असतं ना. ते मूळ फोडून पाहिल्यास त्यात वरील प्रकारापैकी काहीही नाही असे वाटते, पण झाड जसे जसे वाढू लागते तसे तसे सर्व प्रकट होऊ लागते. बघा, आपण जर म्हणलो की काय नाही, त्या फळाचं बीज काय करू आपण, फोडून बघू, तर त्यातली ती सुंदरता, ते स्वाद हे दिसणार आहे का? समर्थ म्हटले नाही दिसणार. जसं झाड मोठं होईल तसं रंग, रूप, आकार, उकार, स्वाद सगळं दिसतं ना. डायरेक्टच आपण म्हटलो की नाही बाबा, डायरेक्टच काय करायचं, फोडून खायचं, म्हणजे फोडून बघायचं, तर समर्थ म्हटले तसं आपल्याला काय होणार नाही, कळणार नाही. कारण आपल्याला गोष्ट माहीत आहे, सोन्याची अंडी देणारी कोंबडी. एक माणूस होता, त्यानं काय दिलं देवानं, सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिली. आता रोज एक अंड द्यायची कोंबडी त्याला सोन्याचं, परंतु लोभ माणसाकडं किती असतं. रोज सोन्याचं अंड मिळत होतं, त्यात तो समाधानी झाला नाही. त्याला वाटलं की ही कोंबडी जर रोज एक सोन्याचं अंड देत असेल तर ही कोंबडी कापली तर तिच्यात किती अंडी निघतील, या विचारानं त्यानं काय केलं, ती कोंबडी कापली. जशी कापली तसं एकही अंड नाही, आणि कापल्यामुळे तिचा काय गेला हो, प्राण गेला ना, जीव गेला. मग समर्थ म्हटले माणूस समाधानी नाही आहे. लोभ हा माणसाला काय करून टाकतो, शून्य करून टाकतो. आहे यात समाधानी नाही राहत माणूस. विपरीत बुद्धी, काहीतरी विपरीत बुद्धी चालू असते. म्हणून लोभ आलेला ओळखता आला पाहिजे, काम आलेला ओळखता आला पाहिजे. म्हणजे विषय विकार हे कसे आहेत हो, चपळ आहेत, चतुर आहेत. परंतु समर्थ आपल्याला त्याच्यावरतीही काय करतात हो, नियंत्रण करायला शिकवतात. सद्गुरू परंपरा फक्त आपल्याला काय करते हो, चांगले शिकवते. म्हणजे सद्गुरू परंपरा विषय विकार कसे वापरायचे, विषय विकारांपासून त्यांच्यात राहून त्यांच्यापेक्षा वेगळं कसं राहायचं, ही सद्गुरू परंपरा शिकवते. अन्यथा आपल्याला कुणीही हे शिकवत नाही. कड्यावरी वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला, फापा ओन पुढे आला भूमंडळी. आता एखाद्या कड्यावरती काय होतो, वेल निघतो, आणि तो जोमाने खालच्या बाजूकडे काय होतो, वाढू लागतो, आणि तो वाढून वाढून काय होतो, त्याचा खूप मोठा विस्तार होतो, आणि जमिनीपर्यंत काय होतो, येऊन पोचतो ना. म्हणजे आपण बघतो एखाद्या घराच्या वरती सुद्धा काय होतो, वेल एखादा उगवतो, आणि तो वेल एवढं रुद्ररूप धारण करतो की पुन्हा जमिनीपर्यंत येऊन काय होतो, पोहोचतो. तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण, मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, अरे कितीही वेल वाढला तरी शेवटी तो कुठे येतो, जमिनीपर्यंत येतो ना. तसं मूळ माया आहे. पंचमहाभूते म्हणजे पंचमहाभूते आणि त्रिगुण यांच्या हे मूळ मायेमध्ये येतात ना. परंतु या सर्वांचं मूळ कोण आहे हो, या सर्वांचं मूळ कोण आहे हे समर्थ म्हणतात अनुभवानं जाणायचंय. या सर्वांचं मूळ कोण आहे, तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण, मुळे आहेत हे प्रमाण प्रत्यय जाणावे. म्हणजे मूळ माया आहे, हिथं काय दाखवलंय, खरं तर परब्रह्म हे मूळ आहे. परंतु आता इथं समर्थ काय म्हणतात, ही मूळ माया, मूळ मायेमुळंच पंचभूते आणि त्रिगुण आहेत. म्हणजे हे कशानं जाणायचंय, समर्थ म्हटले प्रत्ययानं जाणायचंय. अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य. असा हा वेल पुढे अखंड काय झाला हो, वाढू लागला. तो नाना विकारांनी काय झाला, शोभू लागला. त्या विकारातून आणखी असंभाव्य विकार उत्पन्न झाले. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, आपण एक चूक करतो बघा, आणि ती चूक लपवण्यासाठी हजारो चुका करत बसतो. मन तसं ते विकारांचं आहे. समर्थ म्हणले विकारांचा वेल एकदा वाढायला लागला की तो नाना विकारांनी काय झालं, आणखीन विकार वाढतात. म्हणजे एक विकारांतरी वाढला काम आला. बघा रावणाचंच उदाहरण घ्या ना. अहंकारानं नखरे उडवले, पाताळ नेऊन बुडवलं ना त्याला. अहंकार आला
अहंकाराबरोबर सगळे आले ना, काम आला, क्रोध आला, लोभ आला, मद आला, मत्सर आला, दंभ आला, सगळे विकार त्याच्याकडं काय आले हो, वाढले ना हो. आणि एवढे वाढले की त्याचा विनाशच केला त्यांनी. म्हणून समर्थ म्हटले, विषयांच्या नादी कधी लागायचं नाही. विषय खूप काय आहेत, ताकदीचे आहेत. भल्या भल्यांना विषय काय करतात हो, पाताळात निहून काढतात. एवढी विषयांमध्ये ताकद आहे. कोणीही म्हणायचं नाही की मी काय आहे, पूर्ण काय आहे, विषय विषय मला माझा विषय कोणी बिघडू शकत नाही. समर्थ म्हटले, बोलूच नको. भले भले तपस्वी होऊन गेले ना, कामाने वेडावले ना. समर्थ म्हटले, कधी लोभ येईल, कधी चिकटल सांगता येत नाही. आता एक संन्यासी साधू, भयंकर वैराग्य, एवढं वैराग्य की काय हो, सगळ्यांपासून दूर राहत होते. ते साधूच होते, खूप म्हणजे असं तपस्वी होते आणि सर्वांपासून दूर राहायचे. एक दिवस सगळी लोक त्यांना भेटायला यायची, सर्वांच्या समस्या सोडवायचे. परंतु लोभ म्हणजे विषय विकारांचं काय नव्हता हो, संबंधच काय नव्हता. लग्न वगैरेचा तर विषयच नव्हता. एक दिवस एक मांजर आली त्यांच्याजवळ. मांजरीला परत काय झाली हो, पिल्ले झाली. आता ते स्वतःला अन्न गोळा करून आणायचे हो जंगलातून, ह्याच्यातून. आता पण ही मांजर आली, त्यांना चिंता वाटू लागली हो. आली ना, चिंता आली, विकार वाढला ना. चिंता वाटू लागली की आता ह्या मांजरीला आणि मांजराच्या पिल्लांना खायला काय घालायचं, यांना निदान दूध तरी पाहिजे. त्यांनी तसं गावकऱ्यांना काय केलं हो, सांगितलं की ह्या मांजरींना काय पाहिजे हो, दूध पाहिजे. मग गावकऱ्यांनी काय केलं हो, साधूच होते ना ते, म्हणून सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना एक गाय आणून दिली. आता साधू मग्न व्हायला लागले. ते गाईला धुण्यात, तिला चारा आणण्यात, तिची धार काढण्यात, ते दूध त्या पिलांना पाजण्यात. मग ते साधूंना काय वाटायला लागलं की नाही बाबा, मी खूप कंटाळून जातो ह्या गाईमुळं. ह्या गाईला सांभाळणारी बाई आली पाहिजे एक. या गाईला सांभाळणारी कोण पाहिजे, एक बाई पाहिजे. तसं त्यांनी बोलून दाखवलं. त्यावेळेस गावकऱ्यांनी काय केलं हो, एक स्त्री होती, तिला काय केलं हो, तिथं कामासाठी ठेवलं. ती गाईचं पालनपोषण करायची. थोड्या दिवसांनी साधूंचा जीव काय आला हो, प्रेम बसलं त्या स्त्रीवरती. आणि साधूंनी त्या स्त्रीशी काय केलं, लग्न केलं. आणि काय केलं हो, संसार थाटला. पुढं जाऊन साधूला काय झाली हो, 2-3 मुलं झाली. त्या मुलांना सांभाळायसाठी काय करायला लागलं हो, म्हणजे आता मुलांना इस्टेट पाहिजे ना, त्यासाठी साधू काय करायला लागले हो, धन दर्या गोळा करायला लागले. आणि लोकांना काय वाटलं हो, साधू कुठं गेले, आपले साधू कुठं गेले, सगळी लोक विचारत होती. परंतु लोकांना कळलंच नाही की ह्या विषय विकारांनी काय केलं, साधूचा कधी लोभी मनुष्य बनवून टाकला. कळलंच नाही हो कोणाला. कारण का हो, विषय विकार एवढे ताकदीचे आहेत, हळू प्रवेश करतात आणि काय करतात हो, संपवून टाकतात. म्हणून समर्थ म्हटले की अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला, विकारांचा विकार झाला असंभाव्य. नाना फडगरे फुटली, नाना झुंबाडे वाढली, अनंत अगरे चालली सृष्टीमध्ये. त्याला अनेक शाखा फुटल्या, अनेक समुदाय वाढले आणि या सृष्टीमध्ये त्याची काय झाली हो, अनंत काय झाली, अनंत अग्रे पसरली हो सृष्टीमध्ये. म्हणजे हे विषय विकार एवढे ताकदीचे आहेत की त्यांचाच काय होतो, सगळीकडं पसरतात ना, फोपावतात सगळीकडे. म्हणजे एक वेल असली की तिला काय होतं, कांड्या फुटतात बघा. मग त्या वेलीपासून दुसरी वेल, ते जायजुईची वेल घ्या, एका वेलीपासून कितीतरी असंख्य वेली तयार होतात. आणि असे अनंत काय होतात हो, वाढतच जातंय ना ते सगळं. म्हणून समर्थ म्हणले, नाना फडगरे फुटली, नाना झुंबाडे वाढली, अनंत अग्रे चालली सृष्टीमध्ये. कित्येक फळे ती पडती, सवेची आणिक निगती, ऐसी होती आणि जाती सर्व काळ. कित्येक फळे काय होतात, गळून पडली, त्याचबरोबर आणखी नवीनही लागली. याप्रमाणे कित्येक वेली आल्या आणि गेल्या. समर्थ म्हटले,
हे समर्थांना काय सांगायचंय, झाडं वाढतात हो. समर्थ म्हटले प्रत्येक झाड वाढतं, त्याचं फळं कालांतराने काय होतं हो, सगळी पानगळ होते, फुलं गळून पडतात, ते झाड मरून जातं आणि नंतर दुसरं झाड उगवतं. तसंच कोणाच्या बाबतीत आहे हो, माणसाच्या बाबतीत आहे ना. कित्येक फळे ते पडती, सवेच आणि का निगती, ऐसी होती आणि जाती सर्व काळ. अहो अशी कित्येक फळे येतात जातात. म्हणजे एक वेल झाली बघा, महिनाभर एक वेल चालतो की लगेच दुसरा वेल येतो. म्हणजे समर्थ म्हटले एक गेलं की दुसरं येतं ना, नवीन पिढी तयार होते ना. मग माणसाचं पण तसंच आहे. समर्थ म्हटले माणसाचं पण तसंच आहे. कारण एक पिढी जन्माला आली की दुसरी जी आता समजा जर कोणीच मेलं नसतं तर किती घरात गर्दी झाली असती. समर्थ म्हटले विचार करा किती गर्दी झाली असती हो. मृत्यूच जर नसता पृथ्वी तलावरती तर कित्येक गर्दी झाली असती हो. म्हणून समर्थ म्हटले मृत्यू हा काय आहे हो, गरजेचंच आहे. समर्थ म्हटले कारण एक गेला की दुसरी काय होणार आहे हो, उत्पत्ती होणार आहे ना. म्हणून समर्थ म्हटले हे प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत असं घडतं ना हो. प्रत्येक प्राण्यांच्या बाबतीत असं घडतं. प्रत्येक सजीव, जेवढे 84 लक्ष जीव योनीत जेवढे सजीव आहेत त्या प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतं की ते काय करतात, येतात आणि जातात. एक वेलची वाळले, पुन्हा तेतेची फुटले, ऐसे आले आणि गेले कित्येक. काही वेल वाळून जातात, काही त्या वेलालाच दुसरे वेल फुटतात आणि असे कित्येक समर्थामध्ये वेल आले आणि गेले. पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेनेची रीती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य. वेलाची जुनी पाने गळून पडतात, नवीन फुटतात. त्याचप्रमाणे फुले फळेही काय होतात हो, गळून पडतात ना. पहिली जी फुलं फळं आहेत ती गळून पडतात आणि नवीन येतच राहतात ना. मध्यंतरी असंख्य काय होते हो, म्हणजे या सर्वांमध्ये असंख्य जीवाची उत्पत्ती होतच असते ना, होत असते. म्हणजे बघा एखादा गेला तरी दुसरीकडे काय होतं, जलमतच ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, एका पिढीतले पंजोबा वारले की लगेच त्याचं परतवांड जन्म घेतं. म्हणजे ती पिढी काय चाललेली असते हो, पुढं 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 चाललेली असते. म्हणजे समर्थ म्हटले हे असं युगचक्र सगळं चालूच आहे हो, येणं जाणं चालूच आहे, अखंड येणं जाणं चालू आहे. म्हणून सृष्टी चालू आहे ना. येणं जाणंच नसतं तर काय झाली असती हो, असंख्य गर्दी झाली असती ना लोकांची, कित्येक गर्दी झाली असती. कुठं ठेवायची एवढी लोक, समर्थ म्हटले ठेवूच शकत नाही. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा. काय सांगितलंय, कधी कधी काय होतं व संपूर्ण वेलच करपून जातो आणि परत मुळापासून काय होतं, उगवतो. याप्रमाणे विचार करून व समर्थ म्हटले याच्याप्रमाणे आपण विचार केला पाहिजे, प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण सर्व जाणून घेतलं पाहिजे. कसं की अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो. कितीही संकट आली मनुष्यावरती तरी मनुष्य काय होतो, पुन्हा उभा राहतो तेवढ्या ताकदीनं. आता आपल्याकडं किती आजार, किती म्हणजे सुनामी आल्या, किती कोरोनासारखा आजार आला, आता पूरग्रस्त, तरी लोक काय होतात व कंबर खचत, म्हणजे काय म्हणतात त्याला, कंबर खचतात. म्हणजे काय, पुन्हा नेटानं काय करतात व संसार तेवढ्याच आटापिटानं करतात. म्हणजे हरत नाही कोण कधी, लक्षात ठेवा. म्हणजे तेवढ्याच उभारीनं काय करतात, उभं राहतात. कुणामुळं उभं राहतात व अंतरी त्यांना बळ देणारा आहे म्हणून ते उभा राहतात ना. म्हणून समर्थ म्हणतात की जास्त काय करायचं नाही, काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. म्हणून अखंड काय करायचं आहे हो, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा हो. कारण तोच आपल्याला आणतोय, तोच नेतोय, तोच सर्व काही करतोय ना. म्हणजे हे उत्पत्ती स्थिती संहार ही गोष्ट अखंड चालूच राहणार आहे हो. आपण असलो आणि नसलो तरी हे सगळं काय होणार आहे, चालूच राहणार आहेत. यात काय बदल होणार नाही. मूळ खानोन काढले, प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले,
तरी मग वाढणेची राहिले सकळ काही. म्हणजे वासनामय मूळ खणून काढले, स्वस्वरूपानुभवाने निर्मूलन केले, म्हणजे मूळ नष्ट झाले की मग वेलाची वाढच काय होते हो, संपूर्ण बंद पडते. म्हणजे वासनामय मूळ खणून काढले, मूळ खणून काढले, प्रत्यय ज्ञाने निर्मूळ केले, तरी मग वाढण्याची राहिले सकळ काही. बघा वेल बघा ते वाघाटी म्हणतात बघा, त्याची वेल अहो किती बी मूळ काढायला गेलं तरी त्याचं मूळच निघत नाही. परत तिथनं काय होतं, तो कोंब फुटतात आणि परत ते घरावरती चढतात. अनुभव घ्या. असे वेल असतात काय काय की इतका त्रास देतात, म्हणजे ते वेल काय होत नाही, तो त्याचं मूळच खूप आतमध्ये खोलवर गेलेलं असतं. तसं समर्थ म्हटले हे वासनारूपी मूळ तसंच आहे. ते वासनामय मूळ खणून काढलं पाहिजे समर्थ म्हटले. आणि त्याला काय दिलं पाहिजे हो, खणून काढलं म्हणजे इथं समर्थांना काय सांगायचंय, वासनेला आपल्याला ओळखता आलं पाहिजे हो. मूळ खणून काढायचं म्हणजे काय, ते वेलीचं जाऊ द्या समर्थ म्हटले, अंतरीची जी वासनेची वेल आहे ती अंतरंगातनं काय केली पाहिजे समर्थ म्हटले, खणून काढली पाहिजे. म्हणजे शोधली पाहिजे, तिचा शोधबोध घेतला पाहिजे. आणि आपल्याला श्रवण मनन निजध्यास करून स्वस्वरूप ज्ञानानं म्हणजे आत्मज्ञानानं तिचं काय केलं पाहिजे हो, निर्मळ केलं पाहिजे त्या वासनेला. वासनेची आपल्या काय झाली पाहिजे समर्थ म्हटले, सद्वासना झाली पाहिजे. एवढं त्या वासनेला धुतलं पाहिजे. मग मूळ नष्ट झाले की, म्हणजे आता वासनेचं मूळच जर आपण नष्ट केलं आत्मज्ञानानं तर वेल वाढणारच नाही ना विषय विकारांची. कारण वासना आली की काम येणार, क्रोध येणार, लोभ येणार. समर्थ म्हटले सगळे ताकदीनं पुढे उभे राहणार. म्हणून मूळच जर खणून काढलं तर काय होणार आहे समर्थ म्हटले, मूळच खणून काढलं, वासनारूपी जर मूळच खणून काढलं तर हे बाकीचं काही येणारच नाही ना समर्थ म्हटले. मग वेल वाढणारच नाही हो, तिथंच खुंटली जाईल ना. म्हणून वेळीच आपल्याला काय केलं पाहिजे, हे वासनारूपी मूळ खणलं पाहिजे. मुळी बीज शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. बघा सगळ्यांच्या आधी काय असतं हो, बीजच असतं बरोबर. सगळ्या म्हणजे एखादं झाड लावायचं म्हटलं तर काय लावायला लागतं हो, बी लावायला लागतं. आणि बघा शेवटी काय राहतं हो, बघा बीजापासून झाड निर्माण होतं, झाडापासून फुले फळे निर्माण होतात आणि ते फळ वाळल्यानंतर पुन्हा काय राहतं व शिल्लक, बीजच राहतं ना शिल्लक. म्हणजे समर्थ म्हटले सगळ्यांच्या आधी मुळात बीज असतं आणि शेवटीही बीजच राहते. आणि मध्ये जळरूप बीज म्हणजे फळांच्या मध्ये काय असतं हो, रसांमध्ये गरामध्ये ते फळाचं बी असतं. आणि जळरूपाने नाना पत्री पुष्पे फळे या रूपाने हे बीजच विस्तारलेलं असतं ना. म्हणजे समर्थ म्हणतात की आपण बघायला गेलो तर एखादं फळ फोडलं तर त्या गरात पण ते बीजच असतं ना. म्हणजे सगळीकडं विस्तार कशाचा आहे हो, त्या बीजाचाच आहे, लक्षात घ्या. म्हणजे बीज नसेल तर वृक्ष होणारच नाही, म्हणून बीजच महत्वाचं आहे ना इथं. म्हणजे सगळ्यांच्या रूपाने बीजच काय आहे हो, मुळी बीज शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. म्हणजे बीज महत्वाचं आहे समर्थ म्हटले इथं. कारण सगळीकडं काय आहे हो, त्याचाच विस्तार आहे ना. मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी, जेथील अंश ते कष्टी न होता जातो. म्हणजे मुळात काय आहे हेच बीजापासून झालेली पाने फळे इत्यादी बीजामध्ये दिसत नसूनही काय असतात तो प्रकट करत असतात ना. समर्थांना इथं काय सांगायचंय, झाडांच्या बिया टाकायची सुद्धा गरज पडत नाही हो. बिया काय होतात, वाऱ्याबरोबर पाहिजे तिथं जाऊन पडतात आणि त्यातून काय होतात तो वृक्ष निर्माण होतात. म्हणजे
बीजांसाठी सेपरेट काय करावं लागत नाही. समर्थ म्हटले काय करावं लागत नाही, कारण जिथं ते बीज पडलंय तिथून ते झाड काय होतं, उगवतं. जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो, परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. याप्रमाणे जीव जातो येतो पुन्हा जातो, याप्रमाणे काय करत असतो, एरझऱ्या करत असतो ना. समर्थांना इथं काय सांगायचं, या 84 लक्ष जीव योनीत माणूस काय करतो, एक जन्म घेतो. म्हणजे आता डुकराचा जन्म घेतला की परत मांजरीचा घेतला उंदराचा, म्हणजे जातो येतो पुन्हा जातो. म्हणजे जीव काय होतो, एका योनीतून दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीत असं काय करत असतो, जीव येतो जातो असं काय करत असतो, एरझऱ्या करत असतो. परंतु जो आत्मज्ञानी आहे तो मात्र जन्म म्हणजे त्याला काय होत नाही हो, ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात तो अडकतच बसत नाही ना. तो ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतच बसत नाही. तो या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी अखंड प्रयत्न करत असतो. म्हणून समर्थांना काय सांगायचंय की या जन्म मरणाच्या फेऱ्यातून फक्त कोण सुटू शकतो, ज्याच्याकडं आत्मज्ञान आहे तोच या जन्म मरणाच्या फेऱ्यातून काय होऊ शकतो, सुटू शकतो. न घडे ऐसे जरी म्हणावे, तरी काहीतरी लागे जाणावे, अंतरीच परी ठावे सकळास कैचे. म्हणजे न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी लागे जाणावे, म्हणजे काय सांगायचंय हो, आत्मज्ञान ज्याच्याकडं आत्मज्ञान आहे त्याला काहीच करावं लागत नाही हो. म्हणजे त्या जो आत्मज्ञानी आहे त्यानं इतरांना सांगितल्याशिवाय इतरांना ते कळणारच नाही. समर्थ म्हटले आत्मज्ञानी जो आहे तो त्याला एकट्यालाच ते सगळं कळणार आहे हो. ते सर्वांना कसं कळणार, ते कळूच शकत नाही ना. तेने सीच कार्यभाग करती, परंतु तयास नेनती, दिसेना ते काय करती बापुडे लोक. म्हणजे अंतरात्म्याच्या बळावरच सर्व लोक काय करत असतात हो, कार्यभाग करीत असतात. तरी ते त्याला काय होत नाही हो, जाणत नाहीत. पण लोक तरी बिचारे काय करणार, कारण तो तर दिसत नाही. अंतरात्मा दिसतो का, तेने सीच कार्य करती परंतु तयास नेनती, दिसेना ते काय करते बापुडे लोक. सर्वांना माहित आहे सर्वांच्या अंतरी कार्य करणारा तो अंतरीचा अंतरात्मा आहे. परंतु तो अंतरात्मा डोळ्यांना दिसतोय का, दिसतच नाही ना. म्हणजे दिसत नाही म्हटल्यानंतर लोकांना काय हो, बिचारे लोक काय करणार आहे तो, कारण तो दिसतच नाही ना. तो अंतरात्मा दिसत नसल्या कारणानं आत्मज्ञान झाल्याशिवाय त्याला जाणून घेणं पण काय आहे हो, कठीण आहे. समर्थ म्हणते, म्हणून समर्थ म्हणतात तेने सीच कार्यभाग करती परंतु तयास नेण्याचे, म्हणजे त्याच्याकडून सगळं कार्यभाग करून घेतात ना. तो आहे म्हणून कार्यभाग चालतोय, तो नसला की सगळा कार्यभाग बुडतोय. समर्थांना इथं काय सांगायचंय, अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून मी बोलू शकते. हे काय आहे आपण करू शकतो, विवरण करू शकतो, निरूपण करू शकतो, श्रवण करू शकतो. कशामुळं, फक्त तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून. परंतु हे आपल्याला कळत नाही हो. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, सगळं कार्यभाग सगळं करून त्याच्याकडनंच घेतोय, परंतु कळत असून सुद्धा आपण न कळल्यासारखं करतो ना. आपण काय म्हणतो, मी घर बांधतोय. अरे समर्थ म्हटले कोण घर बांधतंय, तुझ्या अंतरी तो कार्याला आहे म्हणून सगळी काय घेतोय, तू जबाबदारी घेतोय ना. तुझ्या अंतरी जर तो नसेलच तर काय कोण घेणार आहे. म्हणून समर्थ म्हटले अंतरी तो आहे कार्याला म्हणून आपण सगळं मी करतो म्हणतोय, बरोबर ना. अंतरी तो नसेल तर काय करणार आहे आपण, काहीच करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणते अंतरीचा कार्यकर्ता आहे त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपण काय करतो त्याला, आपल्याला कळत असून सुद्धा आपण काय करतो त्याला ओळखत नाही. विषय भोग तेनेची घडे, तेने विन काहीच न घडे, स्थूळ सांडून सुष्मी पवाडे ऐसा पाहिजे. आता प्राणी अंत विषय भोग तेनेची घडे, जे काय विषय आपण भोगतोय
विषय जे जे काही भोगतोय ते कुणामुळं हो? तो अंतरीचा अंतरात्मा अंतरी असल्यामुळेच भोगतोय ना. तो अंतरीचा अंतरात्मा नसेल तर काहीही आपण करू शकत नाही. लक्षात घ्या, एखाद्यावरती आपलं खूप जीव आहे, खूप प्रेम आहे आणि काय त्याचा अंतरात्मा सोडून गेला तर समर्थ म्हटले काय उपयोग आहे? आपण काहीच करू शकत नाही हो. तिथं आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे आपण जे काही भौतिक सुख आहे बघा, माणूस म्हणतो खाय पिंगे ऐश करेंगे और काय. जीवनामध्ये सगळं सर्वस्व कशाला मानलंय हो आपण आजकाल? पैशाला. म्हणजे माणसाला काय वाटतं, पैसा हा सर्वस्व आहे. समर्थ म्हटले नाही रे, हे सर्वस्व कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ह्या विषय भोग तू कुठपर्यंत घेऊ शकतो? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत सर्व प्राणी विषय भोग घेऊ शकतात ना. तो नसेल तर काहीही करू शकत नाही. म्हणजे आपण या स्थूल देहाचा विचार सोडून सूक्ष्म विचार केला पाहिजे हो. त्या अंतरीच्या अंतरात्म्याचा विचार करता आला पाहिजे समर्थ म्हटले. कारण विषय भोग आपण जे भोगतोय ते कुणामुळं भोगतोय तर फक्त त्याच्यामुळं. आज जो अहंकार करतोय या देहावरती, रावण कुणाच्या जीवावरती अहंकार करत होता? तो अंतरीचा अंतरी होता ना. ओळख घेता आली का हो? नाही घेता आली. म्हणून समर्थ म्हटले अंतरी एक जाणीव पाहिजे आपल्याला की आपलं सर्व कार्य कुणामुळं घडतंय? तो अंतरीचा कार्याला आहे. म्हणून तो ज्या क्षणी निघून जाईल त्या क्षणी आपल्याला दुसरी माणसं लागतात ना उचलून न्यायला मशानापर्यंत. म्हणून समर्थ म्हणतात की अरे आहे तोपर्यंतच जाणीवेतून आपल्याला काय घ्यायची, त्याची ओळख घ्यायची. जे आपलेची अंतर तद्रूपची जगदांतर, शरीर भेदाचे विकार वेगळाले. जो आपल्या अंतरी आहे तोच काय हो, जगाच्या अंतरी आहे. जे आपलेच अंतर तद्रूपची जगदांतर, दोन्हीकडे अंतरात्मा एकची आहे. दोन्हीकडे म्हणजे शरीर भेदाचे विकार वेगळाले. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, या पूर्ण विश्वामध्ये जेवढे काही देह आहेत त्या प्रत्येक देहामध्ये अंतरात्मा कार्य करतोय. परंतु विषय भोग हे काय आहे, तो वेगवेगळे आहे. तो कोणी श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण आरामात राहतोय, कोणाला काय हो एक वेळचं जेवण मिळत नाही. म्हणजे तो अंतरात्मा भोगतोय ना हे सगळं. कशामुळं तर समर्थ म्हटले ह्या शरीर भेदामुळे आपल्याला तो काय दिसत असतो, वेगळा दिसतो. परंतु कार्य एकच आहे, त्याचंच आहे, तोच आहे सर्वांच्या अंतरी. फक्त शरीर भेदामुळे विकार पण काय झाले हो, वेगळे आले ना. प्रत्येक देहाचे विकार वेगळे आहेत. कुणाकडे सद्भाव नाही, सद्वास नाही, कुणाकडं काय हो, दुर्वास नाही. म्हणजे हे काय आहे हो, आत्मा एकच आहे प्रत्येक देहामध्ये. परंतु त्यांच्यामध्ये असलेले विषय विकार त्यानुसार त्यांचं कर्म ठरतंय ना. म्हणजे विषय विकारानुसार ते कार्य करत असतात. कोण अंतरीचा अंतरात्मा विषय विकारांच्या सानिध्यात येऊन त्या पद्धतीने त्याच्याकडून कार्य केलं जातं. आंघोळीची आंघोळीस वेदना, एकीची एकीस कळेना, हात पाये अवयव नाना येण्याची नाये. आता बघा, एका बोटाचे दुःख त्या बोटालाच फक्त जाणवतो. एखाद्या बोटाला लागलं तर तेच दुखतं ना. दुसरं बोट दुखतं का हो? नाही दुखत. आणि एकाची वेदना दुसऱ्याला कळत नाही. म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं तसंच आहे ना. पायाचं घ्या, हाताचं घ्या, ज्या पायाला लागेल, ज्या हाताला लागेल त्यालाच वेदना होत्यात ना, दुसऱ्याला नाहीच होत. समर्थ म्हटले आंघोळीची आंघोळीस वेदना, एकीची एकीस कळेना. म्हणजे शरीरातला कुठलाही भाग घ्या, नाक घ्या, तोंड घ्या, जिथं लागल तोच भाग काय होतो, दुखतो. अन्यत्र आपल्याला काय होत नाही. अवयवाचे अवयव नेणे, मातो परांचे काय जाणे, परांतर या कारणे जाणवेना. म्हणजे एका अवयवाचे दुःख दुसऱ्या अवयवाला कळतं का हो? नाही कळत. मग आपल्या शरीराचंच घ्या. समर्थ म्हणतात की एक पाय दुखत असलं तर दुसऱ्या पायाला कळतंय का? तसं एका मनुष्याचं दुसऱ्या मनुष्याला काय जाणवणार आहे?
म्हणून लोकांचे अंतःकरण अशा प्रकारे आपल्याला जाणता येत नाही हो. समर्थ म्हटले अंतःकरण ही वेगवेगळीच आहेत ना प्रत्येकाचं. देह जसा बदलला तसा विकारानुसार प्रत्येकाचा अंतरात्माही वेगळा आहे. त्यानुसार समर्थ म्हटले आपला स्वतःचं शरीर आहे, त्या शरीरामध्ये आपल्याला आपल्या शरीरात एखादा भाग दुखत असेल तर दुसऱ्या शरीरातील अवयवाला कळत नाही. म्हणजे एक हात दुखत असेल तर दुसऱ्या हाताला कळतंय का हो? नाही कळत. तसं समर्थ म्हटले मनुष्याच्या बाबतीत आहे. एका मनुष्याच्या अंतःकरणात काय आहे हे दुसऱ्या माणसाला कळत नाही. एकाची उदके सकळ वनस्पती नाना अग्रभेदे दिसती खुडली तितुकीच सुकती एरती टवटवीत. म्हणजे बघा एक पाणी एकच आहे ना, सगळीकडे पाणी एकच आहे आणि एका पाण्यानं सगळ्या वनस्पतीचं काय होतं? पोषण होतंय ना. मग सगळ्या वनस्पती आता 10 बिया लावल्या तर ते आपल्याला कधी कळतं? पाणी एकच त्यांना. कारलं तिथंच लावलं, पेरू तिथंच लावला, चिक्कू तिथंच लावला, चिंच तिथंच लावली. समर्थ म्हटले पाणी एकच आहे. परंतु अंकुर फुटल्यावर म्हणजे त्याच्यातून वनस्पती बाहेर आल्यावर आपल्याला त्यातला भेद कळून येतोय. आणि झाडाचं कसं असतं, जेवढा भाग खुडावा तेवढाच भाग काय होतो? सुकतो. आणि न खुडलेला भाग काय राहतो? टवटवीत राहतो. आणि चव बी वेगळी वेगळी असते ना. प्रत्येक वृक्ष एकच पाणी आहे परंतु झाड वेगवेगळं आहे ना. का एकाच पाण्यानं कारलं निर्माण होतं, एकाच पाण्यानं चिंच, एकाच पाण्यानं चिक्कू, परंतु चव काय आहे व वेगवेगळे आहे ना. पाणी एकच परंतु झाडांची चव वेगवेगळी आहे ना झाडांच्या फळांची. तसं समर्थ म्हणतात की एकाच उदके सकळ वनस्पती नाना अग्रभेद दिसती खुडली तितकुच सुकती एरते टवटवीत. येणेची न्याय भेद झाला कळेना एकाचे एकाला जानपणे आत्मयाला भेद नाही. म्हणजे या न्यायानेच वस्तूत भेद काय झाला हो? उत्पन्न झाला. एकाचे दुसऱ्याला काय होत नाही? कळत नाही. पण जाणीव रूपाने आत्म्यामध्ये काय नाही हो? भेद नाही. समर्थ काय म्हटले? अंतरात्म्यामध्ये काय नाही? भेद नाही ना. वस्तूत भेद उत्पन्न झाला परंतु एकाचे दुसऱ्याला कळत नाही. कारण जाणीव आपण बघायला गेलो तर जाणीव रूपानं काय नाही हो? अंतरात्म्यात भेद नाही परंतु विषय विकारांमुळे प्रत्येकामध्ये काय आहे हो? भेद आहे. आत्मत्वी भेद दिसे देह प्रकृती करिता भासे तरी जाणतेची असे बहुतेक. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो कशामुळे दिसतो? देहाच्या प्रकृतीमुळे दिसतो. म्हणजे प्रत्येकाच्या ठाई दिसणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे आहे ना. हे बहुतेकांना माहीत आहे. समर्थ काय म्हणतात? आत्मत्वी भेद दिसे देह प्रकृती करिता भासे तरी जाणतेचे असे बहुतेक. स्त्री पुरुष शरीर यष्टी वेगवेगळी आहे म्हणून काय आहे हो? आपल्याला आत्म्यामध्ये काय दिसतो? भेद दिसतो. देखोन ऐकून जाणती शहाणे अंतर परीक्षिती धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे. बहुतेक लोक पाहून ऐकून काय करतात? जाणतात. पण शहाणे असतात ते काय करतात हो? अंतरंगाची परीक्षा करून जाणतात. म्हणून धूर्त लोक काय करतात हो? सर्वच जाणतात पण गुप्त रूपाने म्हणजे उघड बोलून काय करत नाहीत हो? दाखवत नाहीत. बघा, देखून ऐकून जाणती शहाणे अंतर परीक्षिती धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे. बघा म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? शहाणी लोक काय करतात हो? एकमेकांचं बघून सगळं शिकतात, उत्तमाचं शिकतात. पण धूर्त लोक काय करतात हो? सगळं जाणतात परंतु काय करत नाहीत? उघडपणे बोलून दाखवत नाहीत, सगळं दाखवून ठेवतात. म्हणजे मला माहित आहेत ना बास. स्वतःच्या तोंडातनं काय करत नाही तो? बोलून दाखवत नाहीत. त्याला समर्थाने काय म्हटले? धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे. म्हणजे धूर्त लोक काय करतात? आपलं ज्ञान कोणाला दुसऱ्याला वाटत नाहीत. ते आपलं ज्ञान गुप्त रूपाने आपल्या अंतरी साठवून ठेवतात. बघा काय काय स्त्रिया असतात
खूप छान पदार्थ बनवतात, परंतु स्वतःची रेसिपी दुसऱ्याला शिकवत नाहीत. का? कारण त्यांना भीती असते, धूर्त असतात ना. त्यांना भीती काय असते की माझ्यापेक्षा काय होईल, छान बनवता येईल, म्हणून ते काय करतात, शिकवतच नाहीत, सांगतच नाहीत काय काय गोष्टी. म्हणून समर्थ म्हटले, देखून ऐकून जाणती शहाणे अंतर परीक्षिती, धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे. धूर्त समजतं सगळं धूर्तांना, परंतु ते काय करतात, आतमध्ये गुप्त रूपाने काय करतात, साठवून ठेवतात. जो बहुतांचे पाळन करी तो बहुताचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही. जो अनेकांचं पालन करतो, अनेकांचे अंतरंग तपासून पाहतो, त्याला धूर्तपणामुळे सगळं काय असतं हो, ठाऊक होते ना. म्हणजे जो बहुतांचे पालन करी, जो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही. म्हणजे काय काय लोक इतकी हुशार असतात. अहो, हे कोण आहे हो असं करणारं? ज्याच्याकडं ज्ञान आहे ते काय करतात, अनेकांचं काय करतात, पालन करतात, अनेकांचं अंतर जाणतात, आणि त्यांना धूर्तपणामुळे सगळं काही काय आहे असतं हो, माहिती असतं. आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती, प्राणी मात्र येणे रीती वर्तत आहे. म्हणजे आधी दुसऱ्याचं मनोगत जाणून घेतात आणि मग त्याच्यावर काय करतात, विश्वास ठेवतात. सर्व प्राणी मात्र याच पद्धतीनं काय करतात असतात व वागत असतात. स्मरणामध्ये विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण, आपले ठेवणे आपण दुखत आहे. स्मरणानंतर विस्मरण होतच असते ना. समर्थ म्हणले स्मरणानंतर विस्मरण होत असते, याची रोकडी प्रचिती सर्वांना आहे ना. आणि त्यामुळेच आपली वस्तू, डोक्यावर चष्मा असला तरी आपल्याला कळत नाही, म्हणजे आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. त्याचं कारण काय हो? कारण स्मरणामागे काय असतं, विस्मरण असतं. आपलेच आपणा स्मरेना, बोलले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या. म्हणजे आपलीच वस्तू आपल्याला काय होत नाही हो, आठवत नाही. आपण काय बोललो तेही काय होत नाही हो, आठवत नाही. त्यामुळे मनात काय होतात हो, अनंत कल्पना उठत असतात, पण त्या कशा लक्षात राहणार. म्हणजे समर्थ काय म्हणतात, आपले आपणा स्मरेना, बोलले ते आठवेना, उठती अनंत कल्पना ठाऊक्या कैच्या. म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक कल्पना उठतात, पण त्या प्रत्येक वेळेस आठवतीलच असं आहे का हो? समर्थ म्हटले आठवू शकत नाही ना, कारण आपलीच वस्तू आपल्याला काय होत नाही हो, आठवत नाही. आपण काय बोललो, सकाळी काय बोललो, संध्याकाळी काय बोललो, हे आपल्याला काय होत नाही, आठवत नाही. त्यामुळं मनात अनंत कल्पना जर निर्माण होत असतील तर प्रत्येक कल्पना आपल्याला आठवणार आहे का? नाही आठवणार. म्हणून समर्थ म्हटले सगळ्या लक्षात कशा राहणार, लक्षात राहू शकत नाही. ऐसे हे चंचळ चक्र, काही नीट काही वक्र, झाला रंक अथवा शक्र, तरी स्मरणास्मरणे. असे हे काय आहे, समर्थ म्हटले स्मरण विस्मरणाचं चक्र चालूच आहे हो, सारखं सुरूच आहे. त्यात काही सरळ असते, काही काय असते, समर्थ म्हटले वाकडे असते. रंक असो वा विंद्र असो, कुणालाही काय हो, स्मरण विस्मरण हे काय असते, होतच असते. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. काय सांगितलं हो? स्मरण म्हणजे देव, तर दानव हे काय आहे, विस्मरण रूप आहेत. म्हणजे मानवात हे दोन्ही प्रकार असतात. म्हणजे कधी स्मरण तर कधी विस्मरण असा प्रकार त्यांच्या जीवनात काय होतो, दिसून येतो ना. म्हणजे स्मरण म्हणजे देव आणि विस्मरण म्हणजे काय हो, दानव. स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. म्हणजे स्मरण म्हणजे कोण हो, देव. म्हणजे लक्षात घ्या, नामस्मरण म्हणजे काय हो, देव. आणि विस्मरण, देवाचं नामस्मरण विस्मरण जिथं होतं ते कोण हो, दानव. आणि मानवात दोन्ही प्रकार असतात, स्मरण विस्मरण दोन्ही चालू असतं, म्हणून त्याला मानव म्हणतात. म्हणजे स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरणा विस्मरणे मानव वर्तती आता. मनोनी चेवी आणि दानवी, संपत्ती द्विद्वा जाणावी,
प्रचित मानसी आणावी विवेके सहित. म्हणूनच मानवी संपत्ती ही दोन प्रकारची असते, म्हणजे दैवी प्रकृतीची असते आणि दानवी स्वरूपाची. म्हणून विवेकाने आपल्या मनात याची काय घ्यायला पाहिजे, प्रचिती घ्यायची. समर्थ म्हटले प्रचिती पाहिजे. म्हणजे आपल्या संपत्ती काय असते, मानवाची संपत्ती दोन प्रकारची असते हो, दैवी आणि दानवी. मग दैवी संपत्ती घ्यायची का दानवी संपत्ती घ्यायची, हे आपल्या मनाने काय करायचंय, समर्थ म्हटले ठरवायचंय. कारण दैवी संपत्ती म्हणजे काय हो, स्वकष्टानं कमवलेली दैवी संपत्ती आणि भ्रष्टाचारानं कमवलेली दानवी संपत्ती. मग समर्थ म्हटले दैवी संपत्ती चांगली का दानवी संपत्ती चांगली, हे विवेकानं ठरवायचंय हो. कारण माणसाचा विनाश कशामुळं होतो, दानवामुळंच होतो ना. म्हणून माणसाला काय केलं पाहिजे, कळलं पाहिजे हो, कोणती संपत्ती आपल्याला मिळवायची, दैवी संपत्ती मिळवायची का दानवी संपत्ती मिळवायची, ज्याचं त्यानं काय करायचं, समर्थ म्हटले ठरवायचंय. विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, नेत्रे नेत्रची पाहावा दर्पणीचा. विवेकानं, समर्थ म्हटले सारासार विवेक आपल्याला काय करायचा आहे हो, जाणायचा आहे. आणि अंतरात्म्याने आत्मा ओळखायचा आहे हो. दुसऱ्या म्हणजे माझ्या अंतरी जो कार्य करणारा आहे तोच त्याच्याही अंतरी कार्य करणार आहे. फक्त विषय विकारांमुळं काय आहे हो, प्रत्येक देहाकडची कर्म वेगवेगळे आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की हे आपल्याला विवेकानं सारासार विचार करायचा आहे आणि आपल्या डोळ्यांनीच आरशातील काय पाहायचं आहे, समर्थ म्हटले डोळा पाहायचा आहे. आपल्या डोळ्यांनीच आपला डोळा स्वतःचा पाहायचा आहे आरशामध्ये. म्हणजे स्वतःचेच गुण अवगुण आपल्याला पाहता आले पाहिजेत. दैवी दानवी संपत्ती पाहता आली पाहिजे, समर्थ म्हटले. कारण तेवढा सारासार विवेकबुद्धी परमेश्वरानं आपल्याला दिली आहे. म्हणून चांगलं वाईट सगळं कळतं आपल्याला, समर्थ म्हटले. संपत्ती कुठली चांगली कुठली वाईट हे सगळं कळतं. मग समर्थ म्हटले आपल्याला विवेकानं स्वतःचा म्हणजे स्वतःचा डोळा आरशामध्ये पाहता आला पाहिजे. म्हणजे स्वतःची कर्म आपल्याला तपासून पाहता आली पाहिजेत. स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे, खुणेने खुणेशी बाणावे अंतर्यामी. म्हणजे लाने काय सांगितले हो, स्थूल्याने स्थूल खाजवावे, सूक्ष्माने सूक्ष्म जाणून घ्यावे आणि खुणेनेच अंतर्यामी खून काय करायची व बांधून घ्यायची ना. म्हणजे स्थूळानं काय, शरीर काय करता येतं हो. एखाद्याला कुठं असं हे करायचं असेल म्हणजे एखाद्याच्या पाठीमध्ये हात पुरत नाही बघा, मग तिथं एखाद्याला काय होतं, माशी चावली, मच्छर चावला तर दुसरं स्थूलच लागतोय ना तिथं, सूक्ष्म नाही असून चालत नाही. म्हणजे एखादं दुसरं माणूसच त्याला काय करतो, त्या मच्छरला मारू शकतो ना. आपला जिथं हात पोचत नाही तिथं दुसऱ्याच व्यक्तीचं काय पोचू शकतो, हात पोचू शकतो ना. म्हणून स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्म सूक्ष्म समजावे, खुणेनी खुणेशी बाणावे अंतर्यामी. अंतरंगात तसं एकमेकांना काय देता आली पाहिजे, साथ देता आली पाहिजे हो. कारण एकमेकाचे अंतर आपण जाणता आलं पाहिजे आपल्याला. विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होण्या. म्हणजे विचाराने दुसऱ्याच्या मनातील विचार जाणता आला पाहिजे आणि आपल्या अंतरंगावरून लोकांचे अंतकरण काय करावे, समर्थ म्हटले जाणावे आणि दुसऱ्याच्या अंतरंगाशी समरस होऊन ते काय करायचंय आपल्याला जाणून घ्यायचंय हो. म्हणून विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर होऊन या. म्हणजे दुसऱ्याचं अंतर जाणता आलं पाहिजे हो. अहो एखादा दुःखी असेल तर त्याला आधार देता आला पाहिजे हो. आणि एखादा सुखी असेल तर त्याच्या सुखात आपल्याला काय करता आलं पाहिजे, समाविष्ट होता आलं पाहिजे. का दुसऱ्या सुखी आहे म्हणून आपण दुःखी व्हायचं नाही. समर्थ म्हटले जे काही आहे ते आपल्या कर्मानुसार मिळणार आहे, समर्थ म्हटले. कारण देणे ईश्वराचं आहे हो. त्याच्या मनात आलं ना, क्षणार्धात आपल्या सर्व कार्यभागात बदल होतो. कारण देणे ईश्वराचं आहे. फक्त कष्ट करत राहायचं, कष्टाचं फळ
निश्चित मिळणार आहे हो. स्मरणा माझी विस्मरण हेची भेदाचे लक्षण एकदेशी परिपूर्ण होत नाही. अंतरात्मा काय आहे हो, सर्वत्र हे आहे ना. आणि स्मरण विस्मरण होऊन माणूस मी तू असं काय करत असतो, भेद निर्माण करत असतो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, स्मरण आणि विस्मरणामुळे म्हणजे अखंड आपल्याला निरूपण सद्गुरू देतात, तरी पण आपल्याला विसरतो आपण आणि परत जाऊन भांडणं करत बसतो बघा. का तर आपल्याला त्या निरूपणाचं काय झालेलं असतं, विस्मरण झालेलं असतं ना. आपण कुठं आलो असतो, आपण आपल्या मूळ रूपात आलेलो असतो. त्यामुळं आपल्याला सगळं विस्मरण होतं आणि आपण भांडणं करायला सुरुवात करतो. मन समर्थ म्हटले, स्मरणा माझी विस्मरण हेची भेदाचे लक्षण एकदेशी परिपूर्ण होत नाही. म्हणजे हेच काय आहे हो, भेदाचं लक्षण आहे. ते काय होत नाही हो, ते काय नव्हे हो, खरं नाही हो. हा भेद म्हणजे काय नव्हे, परिपूर्ण नव्हे, खरा नव्हे. पुढे शिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. आता बघा, प्रत्येक माणसाची अवस्था अशी आहे. काय करतो तो, पुढं जसं शिकत जातो आपण तसं मागं काय होतं, विस्मरण होत राहतं ना आपल्याला. पुढं उजेड पडत गेला की मागं काय असतो, अंधारच आहे ना. आणि पुढे स्मरे म्हणजे पुढं आठवत राहतं, मागचं सर्व काही काय करतो, विसरतो. अशी त्याची काय असते माणसाची, प्रत्येक माणसाची स्थिती अशीच असते हो. तो काय करतो, पुढं शिकतो. म्हणजे आपण काय करतो, पहिलीत जे शिकलो ते दुसरीत गेल्यावर वेगळं शिकायला मिळतं. मग पाठीमागचं काय करून जातो, हळूहळू त्याचं काय होत जातं हो, विस्मरण होत जातं. ज्यावेळेस 10वीत जातो त्यावेळेस आपल्याला पहिलीतलं काहीच आठवत नाही. म्हणजे पुढे शिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. म्हणजे हे सगळं कसं घडतंय हो. म्हणजे समर्थ म्हटले, हे पुढे म्हणजे आठवण करायची, मागं सगळं विसरायचं. हे सगळं प्रत्येकाच्या बाबतीत असं घडत असतं. म्हणून काय करायचंय हो, आपल्याला स्मरण कुणाचं ठेवायचं, अखंड. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव समर्थांनी सांगितले. आणि स्मरण विस्मरण जे ते आहे तिथं मानव. म्हणजे माणसाला काय सांगितलं, माणूस असा आहे की तो काय करतो, स्मरण आणि विस्मरण हे दोन्ही गोष्टी काय असतात, त्याच्याकडे असतात. म्हणून अखंड स्मरणामध्ये राहता आलं पाहिजे. म्हणजे माणसाची स्थिती तशी आहे. समर्थ म्हणते, स्मरण विस्मरण ही माणसाची स्थिती आहे. परंतु त्या स्थितीमध्येही आपल्याला काय घडवता आला पाहिजे हो, बदल घडवता आला पाहिजे. म्हणून समर्थांनी आपल्याला आणलाय ना दशक, 15वा आत्मदशक आणि समास 7वा काय सांगितलंय हो, अधोर्ध निरूपण नाम. अखंड समर्थांनी आपल्याला काय केलंय हो, त्या जो आहे अंतरीचा अंतरात्मा, त्याच्याबरोबर कसे विकार येतात आणि कसं कार्य करतात, अखंड या समासामध्ये समर्थांनी सांगितले. म्हणून विषय विकारांना ओळखता आलं पाहिजे, विस्मरण करून चालणार नाही. प्रत्येक दिलेला बोध आपल्याला आठवणीत ठेवता आलं पाहिजे, समर्थ म्हटले. कारण का हो, हे विषय विकार आपल्याला काय करतात, फसवायला येतात. म्हणून परमेश्वराचं विस्मरण करून चालणार नाही. अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, स्मरणामध्ये राहता आलं पाहिजे. त्याचं अखंड चिंतन मनन करता आलं पाहिजे, तर आपल्या देहाचं कल्याण आहे हो. अन्यथा आपल्या देहाचं कल्याण त्यात नाही आहे. म्हणून पुढे शिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही. असं करू नका. समर्थ म्हटले काय, सगळंच विसरू नका. समर्थांनी आपल्याला काय सांगितलंय, अखंड आपल्या अंतरी ठेवा, अखंड जाणीव ठेवा. समर्थ म्हटले, दुसऱ्याचा अंतर जाणायला शिका, मदत करायला शिका. आणि जो अहंकार आहे ह्या मस्तकामध्ये भरलेला, त्याच्यापासून दूर राहा हो. विषय विकार वापरायला शिकायचे, त्यांना योग्य मार्गाला लावायचे. समर्थ म्हटले, विषय विकार हे वाईट नसतात, परंतु तेच आपल्याला काय करायला होतात तो वाईट नसतात. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, त्या विकारांना आपण जशी जोड देऊ तसे ते विकार आपल्याकडून काय करत असतात, कार्य करून घेत असतात. म्हणून विकारांना जर सद्विचारांची जोड दिली तर तेच विकार आपल्याला काय होतात हो, चांगलं फळ देतात. म्हणून समर्थ म्हणले की आपल्याला काय करता आलं पाहिजे व अखंड स्मरणामध्ये राहता आलं पाहिजे.
तुर्या जाणावी स्मरण, सुसुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीर जाण वर्तती आता. म्हणजे तुर्या अवस्था म्हणजे स्मरण आणि सुसुप्ती अवस्था म्हणजे काय हो, विस्मरण. ह्या दोन्ही अवस्था माणसाच्या कुठं राहतात, देहातच राहतात ना. या दोन्ही अवस्था माणसाच्या काय राहतात हो, शरीरामध्ये राहतात, तुर्या आणि सुसुप्ती. म्हणून समर्थ म्हटले तुर्या पाहिजे अखंड. अखंड काय पाहिजे आपल्याकडं हो, तुर्या पाहिजे ना. म्हणजे तुर्या जाणावी स्मरण, सुसुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीर जाण वर्तती आता. म्हणजे तुर्या अवस्था म्हणजे स्मरण असे म्हणावे, तर सुसुप्ती अवस्था म्हणजे काय हो, विस्मरण म्हणायचंय. आणि या दोन्हीही अवस्था कुठं राहतात ओ, अखंड माणसाच्या देहात राहतात. तुर्या जाणावी स्मरण, सुसुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीर जाण वर्तती आता. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.